कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शेवटी महादेव आपल्या जागी स्थानपूर्ण झाले। हो मावशी, या दर्शन आता। याच महादेवांचं दर्शन घ्या ज्यांनी पार्वतीचा सन्मान केला, ज्यांचं अर्धनारी नटेश्वराचंही रूप आहे। हेच महादेव जे आपल्या भक्तांवर प्रेम करतात, मग पुरुष असो वा स्त्री। आणि अशीच भक्त आपली शिवा आहे। मावशी, तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्ही अजून तिथेच अडकलाय। ही मुलगी असंच का वागते, तसंच का वागते, हेच का करते, तेच का करते। अहो आता थोडस पुढे जा। मावशी, आज जे झालं ना, त्याचा स्त्री म्हणून तुम्हाला अभिमान असायला हवा। तुम्ही टोमणे मारणं गरजेचं नव्हतं। काय आहे, माझी बायको जसं वागते, जसं बोलते, ते मला मान्य आहे। मला अभिमान आहे तिचा। आणि काका, स्त्रिया आजकाल बऱ्याच पुढे गेल्या आहेत, प्रगती करतात। त्यामुळे या देवधर्मातही त्यांना मान सन्मान असावा असं मला वाटतं। आपण जर स्त्री जात आणि पुरुष जात असा भेदभाव करत राहिलो तर समाज पुढे कसा जाणार? आज या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो शिवानी केलाय, पण फक्त जीर्णोद्धारच नाही, तर समाजाला सुद्धा तिने संदेश दिलाय। हा संदेश समाजाने घ्यावा आणि पुढे जावा। शिवा, तू महादेवाची मोठी भक्त आहेस। तुझी श्रद्धा आहे त्याच्यावर। तुझा नवरा तुझी ताकद आहे। ही गाठ साक्षात महादेवाने बांधली। भाऊ, खरं तर तुमचं आणि सीताईचं मला कौतुक वाटतं। मला एवढा वेगळा विचार करणारी सून मिळाली आणि तुम्ही तिला मान्य केलं। हा बदल होणं खरंच महत्वाचं आहे। तिचं राहणीमान वेगळं, तिचे विचार वेगळे आहेत, पण तिचे संस्कार तितकेच दृढ आहेत। आशू, खरंच तुझं कौतुक आहे। शिवा जशी आहे तसं तू तिला मान्य केलं। तिचं वेगळंपण हाच तिचा सर्वात मोठा गुण आहे। शिवा, देवळात मोठी अडचण निर्माण झाली असते, पण साक्षात महादेवानंच तुला इथे पाठवलेला आहे। तर आता अभिषेक आणि प्राण प्रतिष्ठा आता तूच कर। अहो नको, इथे बाकीचे पण लोक आहेत तर। पण शिवा, तुझ्यासारखी तूच आहेस, तेव्हा तू आणि आशुतोष मिळून प्राण प्रतिष्ठा करा। शिवा, आता नाही म्हणू नको। तुझ्या नवऱ्याने आमच्या डोळ्यात चांगलंच अंजन घातलंय। हो, आणि पूजेचा मान सुद्धा तुझाच आहे। शिवा, महादेवाची पण हीच इच्छा। जय हो शंकरा, आदिदेव शंकरा। तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा।
ते तुला आवरायचं नाहीये का? नाही का ग? अरे उशीर होईल ना. होऊ दे ना उशीर, तुला काय प्रॉब्लेम? असं का बोलतोय तू माझ्याशी? तुला एवढंही कळत नाही का? नाही कळत आहे. फारच सुंदर दिसतेस तू. तुझ्याशी भांडायचं का उगाच? नाही, उगाच नाही. तू खूप सुंदर दिसतेस ना आज, म्हणून मला तुझ्याशी भांडायचं आहे. मला नाही वाटत काल जे झालं ते चुकीचं झालं. म्हणजे आपल्या भांडणामुळे असं जर फार असेल तर रोज तुझ्याशी भांडायला तयार. लाजायला काय झालं? असं कोणीतरी येईल. येऊ दे ना, माझीच बायको. उपमा करायचा असेल ना, मी कांदा चिरते. हा, शिरा करायचा. भाजीला लागेल ना फोडणीला कांदा, तर मी कांदा चिरते. नाही नाही, मी हळूहळू करते. तुम्हाला त्रास नाही देणार. आणि तुम्हाला जसं किचन हवं असतं ना, एकदम तसं ठेवेन. हे बघा, मी हळू चिरते. खूप खुश असशील ना या घरात आलीस ना आता परत? त्यापेक्षा जास्त खुश ना मी तुम्हाला आणि आशूला एकत्र बघून आहे. तुम्हाला सांगू का सीताई, आम्ही तिथे होतो ना तेव्हा आशू कधी काही बोलला नाही, पण मला माहिती आहे त्याला तुमची आठवण खूप येत होती. मुलं फार दिवस लांब राहू शकत नाहीत आईच्या. खरंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.